दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आढावा बैठक देखील घेतली। सगळ्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे। निष्कर्ष मी आपल्याला सांगितलेले आहेत, परंतु विशेषत्वाने ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या, जे निर्देश मी या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध, ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध जनाक्रोश आहे किंवा अनेकांच्या तक्रारी आहेत किंवा ज्या तक्रारी पुढे येऊन लोक देण्यापासून घाबरत आहेत, अशा देखील तक्रारींच्या आधारावर त्या 3ही पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर माननीय एसपींनी तत्काळ प्रभावाने पाठवावेत, अशा पद्धतीचे निर्देश आज आयोगाने निर्गमित केलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना एफआयआर शिवाय त्यांच्या नुकसानीचं पंचनामा करावा आणि त्या पंचनाम्याच्या प्रती आमच्याकडे, शासनाकडे आणि संबंधित व्यापाऱ्यांकडे देखील देण्याची व्यवस्था करावी, अशा देखील पद्धतीचे आदेश मी निर्गमित केलेले आहेत। मी फक्त एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही सामाजिक दरी जी वाढू पाहत आहे किंवा ज्या अशा शक्ती ज्यावरती तोंड काढू पाहत आहेत, त्या संपवण्याच्या दृष्टीनं माध्यम, समाज माध्यम आणि आपली सगळी पत्रकार मंडळी यांनी जागरूकतेचं भान ठेवत, आणि राजकीय नेते देखील यांनी जागरूकतेचं भान ठेवत सामाजिक सलोखा आणि शांतता जपण्यासाठी पुढाकार घ्यावा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।